नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार टेक्निकल अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, भारत सरकारमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये म्हणजे आपण म्हणतो DFCCIL. काय आहे DFCCIL? तर DFCCIL काय आहे बघा हे. तर DFCCIL म्हणजे काय, तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये ज्या इथे काय भरती निघलेली आहे. म्हणजे काय आहे, हा रेल्वेचा उपक्रम आहे. हे रेल्वेच्या अंडर मध्ये येतं. म्हणजे सरळ सरळ ही रेल्वे मधली काय आहे, भरती आहे. म्हणजे तुम्ही बघा, इथं इथं जागा निघलेल्या आहे रेल्वेमध्ये, ती अतिशय तुमच्यासाठी संधी आहे. तर रेल्वेमध्ये तुम्ही इथं अभ्यास करून लागू शकता. तर DFCCIL हे अतिशय चांगल्या प्रकारे इथं जॉब वगैरे आहे. हे रेल्वे मधलाच जॉब आहे. तुम्ही म्हणता DFCCIL काय आहे, तर DFCCIL चं बघा, इथं ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जी ओपनिंग डेट आहे 18 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते. तर 16 फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरायचे आहे. आणि CBT1 बघा, परीक्षेच्या तारखा सुद्धा यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. CBT1 म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड सुद्धा यांनी तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत. म्हणजे ह्या एक्झाम वेळेवर होऊ शकतात किंवा थोडंफार व्हेरिएशन इकडे तिकडे होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या भरतीत सर्वांनी फॉर्म भरावा. कुणीही या संधीला सोडू नये. आता याच्याबद्दल बघा, आपल्याला मेन जे आहे ते बघायचं आहे. काय बघायचं आहे इथे, आपल्याला बघायची आहे इथं जागा. मेन म्हणजे आपण बघू एक, आपल्याला जे मेन बघतोय आपण इथं बघू आपण. हा, आपल्यासाठी महत्वाची पोस्ट आहे कोणती आहे, मल्टीटास्किंग स्टाफ. बघा, मल्टीटास्किंग स्टाफ जो आहे, तर इथं टोटल ओपन साठी 194 जागा आहे, SC साठी 70 आहे, ST साठी 32 आहे, OBC साठी 122 आणि UW साठी 46. अशा भरपूर जागा याच्यात आहेत. त्याच्यासाठी पात्रता काय असणार हे महत्वाचं आहे. तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे, तर पात्रता म्हणजे तुम्ही काय, 10वी पास असायला पाहिजे आणि प्लस तुमचा कमीत कमी 1 वर्षाचा ITI झालेला पाहिजे. मग तुम्ही माणसांचं 2 वर्षाचा चालेल का, तर चालेल. कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 2 वर्षे असा हा ITI तुमचा झालेला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुमच्यासाठी महत्वाच्या ह्या इथं जागा आहेत. आता इथं बघा तुम्ही अजून याच्यात, हे तर आपण 10वी आणि ITI वरची पोस्ट बघितली. परंतु ऍडिशनल मध्ये तुम्ही इथं बघू शकता. ऍडिशनल मध्ये इथं बघा, इलेक्ट्रिकल साठी म्हणजे एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, भरपूर ट्रेड दिलेले आहेत त्यांनी इथं. तर ते विद्यार्थी सुद्धा म्हणजे एक्झिक्युटिव्ह साठी अप्लाय करू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांनी सुद्धा इथं फॉर्म भरायचा आहे. नंतर तसंच टेलिकम्युनिकेशनचा डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी पण इथं वॅकन्सी उपलब्ध आहे. तरी याचा सर्व विद्यार्थ्यांनी बेनिफिट घ्यावा. आपण पात्रता आणि पद वगैरे बघितली. आता आपण याच्यात बघू मेन म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट जे बघायचे आहे आपल्याला. तर डिप्लोमा म्हणजे आता जी डिग्री वगैरे झालेली तर ते फॉर्म भरू शकतात का, तर हो, हायर क्वालिफिकेशन सुद्धा याला अलाव आहे. तर तुम्ही हे पण बघून घ्यायचं आहे. BTech सुद्धा म्हणजे डिप्लोमाच्या पोस्ट साठी सांगतो मी. जी MTS ची पोस्ट आहे, MTS ची पोस्ट याच्यासाठी फक्त 10वी आणि प्लस 1 वर्षाचा ITI पाहिजे. ते तुमच्याकडे सर्टिफिकेट. SCVTचं सुद्धा चालेल. तुम्ही म्हणतात सर NCVTचंच लागतं का, तर यांनी दिलेलं SCVT सुद्धा चालतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांचं महाराष्ट्र NCVT बोर्ड नसेल, SCVT बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल, तर ते सुद्धा इथं याला अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बरेच विद्यार्थ्यांचं SCVT आहे तर ते सुद्धा इथे काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे टॉपिक आहे आपल्यासाठी, तो म्हणजे एज. एज कोण कोण भरू शकतं, तर एज जे आहे बघा इथं, तर जे डिप्लोमा झालेले आहे त्यांच्यासाठी इथं एज किती आहे, 18 ते 30. 18 ते 30 आहे. कोणत्या तारखेपर्यंत, 1/7/2025. आता इथं 18 ते 30 पाहिजे. परंतु मग कॅटेगरी OBC असेल तर त्याला 3 वर्ष सूट राहील.
एसटी असेल तर 5 वर्ष सूट राहील. म्हणजे इथं 30 असेल ओबीसीला 33 वर्षापर्यंत भरू शकतो. एसटी वाला 35 वर्षापर्यंत भरू शकतो. आणि इथं पण तसंच आहे, याच्यासाठी पण एज भर. उलट एमटीएस साठी जास्त एज दिलेलं आहे त्यांनी. एमटीएस साठी 33 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे एसटीचा जो आहे तो 38 वर्षापर्यंत आणि ओबीसीचा 35 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकतो. त्याच्यामुळे ही चांगली संधी आहे तुमच्यासाठी. जसा आपल्याकडे ट्रेंड आहे पोलीस भरतीचा, तसा दुसरीकडे दुसऱ्या राज्यात यूपी, बिहार इकडे रेल्वेचा ट्रेंड आहे. तरी सर्व विद्यार्थी याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे आणि फॉर्म भरायला पाहिजे. आता इथं नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट काय लागते, तर नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे ओबीसी साठी असणं गरजेचं आहे. या बेसिक गोष्टी, बाकीच्या गोष्टी काही इतक्या हे नाही, परंतु मेन महत्वाच्या ह्या गोष्टी जे होते आपल्याकडे, ह्या गोष्टी फॉर्म भरण्यासाठी महत्वाच्या ज्या होत्या, तर त्या तुम्ही इथं बघायचं आहे. आता इथं परीक्षा आणि सिलेक्शन कसं होईल ते बघून घेऊ आपण. तर इथं बघा, सीबीटी 1 आणि सीबीटी 2 आणि फिजिकल टेस्ट. याला इथं जे आहे ना, फिजिकल टेस्ट आहे. एमटीएस ला इथं फिजिकल टेस्ट आहे. सीबीटी 1, सीबीटी 2 आणि फिजिकल टेस्ट. आता फिजिकल टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तर होऊन जातं, मेडिकल टेस्ट मध्ये पण काही नसतं. परंतु फिजिकल टेस्ट मध्ये काय करायला सांगेल तुम्हाला, तर फिजिकल टेस्ट मध्ये थोडंफार काय आहे, थोडं फिजिकल वर्क असतं, थोडंफार रनिंग असेल किंवा थोडंफार वेट उचलायचं काम असेल, तर 20 किलो उचलता येतं का तुम्हाला, 30 म्हणजे फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग आहात का हे बघण्यासाठी फिजिकल टेस्ट असते. इतकं काही इम्पॉर्टंट म्हणजे फिजिकल टेस्ट काही हे नाही. आता सीबीटी 1चा सिलेबस जर बघितला तुम्ही, तर सीबीटी 1 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सीबीटी 1 कडे 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे, 1 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्काचा हा सीबीटी 1 चा पेपर आहे. आणि इथं कट ऑफ दिलेला आहे. सीबीटी 1 साठी कमीत कमी कट ऑफ म्हणजे इतके मार्क तुम्हाला कमीत कमी मिळालेच पाहिजे. हे कट ऑफ ओपन साठी 40 आणि एसटी ओबीसी साठी किती 30% आणि एसटी साठी 25%. तेव्हाच तुम्ही क्वालिफाय व्हाल, अदरवाईज क्वालिफाय होणार नाही तुम्ही. तर महत्वाची जी जे आहे सीबीटी 1, तर हे अशा प्रकारे ह्या जागा आहेत. अजून बरेच काही दिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, परंतु जे महत्वाची माहिती आहे ती माहिती आपण घेतलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कोणते डॉक्युमेंट लागतात, काय हे पण इथं त्यांनी दिलेलं आहे. परंतु आपल्याला जी महत्वाची माहिती आहे ती माहिती आपण इथं बघितली. सर्वांनी फॉर्म भरून टाकायचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे ड्युटी आहे. म्हणजे इथं जे रेल्वे डिपार्टमेंट आहे हे DFCCIL आणि रेल्वेमध्ये काय पॅसेंजर वाहून नेण्याचं काम रेल्वे करते. परंतु DFCCIL मध्ये काय होतं, DFCCIL मध्ये तर इथे काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं सगळं मटेरियल. कोणी आता समजा आपल्याला जम्मू काश्मीरहून गाड्या आणायच्या आहे, तिकडून गाड्या, पेट्रोल, डिझेल किंवा काहीही कॅरी करतं, असं हे एक डिपार्टमेंट आहे. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट आहे रेल्वे. DFCCIL हा उपक्रम म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा उपक्रम आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, हे फॉर्म भरून टाकायला पाहिजे. तरी सर्वांनी फॉर्म भरा असं मी सर्व विद्यार्थी फॉर्म भरतील असं गृहीत धरतो. आणि इथं आपण थांबू. अशीच माहिती, नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नातेवाईक असतील, आपल्या जे विद्यार्थी शिकत असतील त्यांच्याकडे काय करा, हा व्हिडिओ शेअर करा.